नमस्कार मित्रांनो. चला तर आज आपण खूप दिवसांनी आमचं लॉग बघायला आलेला आहात. आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि व्हॅलेंटाईन देखील आत्ताच एका दिवसापूर्वी झालेला आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही एक पुण्यातील सुप्रसिद्ध असा वाकडमधील भव्य दिव्य असा मॉल पाहण्यासाठी आलेलो आहोत. बघू शकता या ठिकाणी संध्याकाळच्या वातावरणामध्ये कारंजा कशा पद्धतीने रंगीबेरंगी आपलं दृश्य दाखवत आहेत हे आपल्याला पाहावयास मिळते. मॉलमध्ये असणारं जे वातावरण आहे ते कशा पद्धतीने आहे हे आपण बघणार आहोत. हे जे सुरुवातीला पाहिलं तुम्ही हे नेम प्लेट आहे. प्रत्येक फ्लोअरवर कोणकोणते ब्रँड्स या ठिकाणी अवेलेबल आहेत हे पाहण्यासाठी त्यांनी खूप अशी मोठी नेम प्लेट तयार केलेली आहे. मॉलमध्ये बघू शकता खरंच एवढा सुंदर मॉल पुणे जिल्ह्यामधील पिंपरी चिंचवड या ठिकाणामध्ये झालेला आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. एक निवांत क्षण घालवण्यासाठी एक अविस्मरणीय ठिकाण आम्हाला भेटलेलं आहे. म्हणतात ना दुबईला लोक जातात हल्ली जास्तीत जास्त का, तर तिथे मॉल सिस्टीम्स खूप छान आहेत. वेगवेगळे ब्रँड्स तिथं पाहावयास मिळतात. परंतु पुणे जिल्ह्यामध्ये दुबईसारखा मॉल झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या मिलेनियम मॉलची रचना जी आहे एवढी सुंदर पद्धतीने केलेली आहे. सगळे ब्रँड या ठिकाणी एकाच ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. खूप सुंदर असा मॉल आहे. आम्ही सर्व फॅमिलीसोबत या ठिकाणी फिरण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी खूप ग्रीनरीचा पण बारीक सारीक विचार केलेला आहे. गोल्डन अशी थीम आहे या ठिकाणी या मॉलची आणि वेगवेगळे फ्लेवरवर वेगवेगळे आर्किटेक्चर डिझायनिंग खूप सुंदर पद्धतीने आर्किटेक्चरनी या ठिकाणी येथील रचना केलेली आहे. बघू शकता मी खूप वेगवेगळे व्ह्यूज या ठिकाणी घेतलेले आहेत आणि व्हॅलेंटाईन म्हटलं की खूप वेगळी अशी मजा असते आणि आमची त्यामध्ये ॲनिव्हर्सरी 16 फेब्रुवारीला होती आणि त्या निमित्ताने आम्ही या मॉलमध्ये फिरण्यासाठी आलेलो आहोत. आमच्या मातोश्री आहे बघू शकता. हे पियानो बघू शकता कशा पद्धतीने वाजवलेले आहेत. खूप सुंदर असं म्युझिक या ठिकाणी आम्ही 10 मिनटं ऐकलं आणि खूप मन असं प्रसन्न झालेलं आहे. एक विरंगुळा म्हणावं किंवा शांततेचं ठिकाण. या ठिकाणी ॲम्बियन्स खूप छान आहे. या ठिकाणी प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा देखील विचार केलेला आहे. कोणत्या ठिकाणी वेगवेगळ्या हायलाईट्स हव्या आहेत, कोणत्या ठिकाणी वेगवेगळ्या लाईट्स हव्या आहेत, ह्या सर्व गोष्टींचा या ठिकाणी विचार केला आहे. इथे आयनॉक्स देखील आहे. तुम्ही पिक्चर देखील बघायला येऊ शकता या मॉलमध्ये. खूप छान असं वातावरण होतं. तुम्ही बघू शकता ह्या मॉलची रचना कशा पद्धतीने आहे. सक्षम माऊलीचं आमच्या सगळ्यात आवडतं ठिकाण आता आलेलं आहे. तो आता नवनवीन गेम्स देखील या ठिकाणी खेळणार आहे. तो जरा लहान असल्यामुळे थोडासा घाबरत होता, परंतु त्यांनी बऱ्यापैकी चांगलं धाडस या ठिकाणी केलेलं आहे बसण्याचं. त्याच्यासाठी हा एक वेगळाच एक्सपिरियन्स होता आणि तो पहिल्यांदाच अशा मोठ्या मॉलमध्ये आलेला आहे. तरी न घाबरता त्यांनी स्टेअरकेसची देखील मजा घेतलेली आहे. इलेक्ट्रॉनिक स्टेअरकेसची मजा त्यांनी पहिल्यांदाच घेतलेली आहे.
तो न घाबरता देखील या ठिकाणी तो प्रत्येक फ्लोअर एक्सप्लोअर करत होता. आणि तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये प्रत्येक फ्लोअर एक्सप्लोअर केलेले आहेत. फूड्स रिलेटेड असू दे, गेम्स रिलेटेड असू दे, आयनॉक्स रिलेटेड असू दे, खूप वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी आहेत या आम्ही एक्सप्लोअर केलेल्या आहेत. हे बघू शकता, खूप नवीन पद्धतीचे गेम या ठिकाणी पाहायला मिळाले. पाण्याने बम्पिंग केलं जातं. या ठिकाणी त्याचा हात पोचत नव्हता त्या गेमसाठी, परंतु त्याने ट्राय मात्र केला. खरं खूप भारी अशी रचना या मॉलची केलेली आहे. या मॉलमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्स, वेगवेगळ्या फूड्स रिलेटेड देखील ब्रँड्स आहेत. बघू शकता तुम्ही कोणकोणते ब्रँड्स या ठिकाणी आहेत. आम्ही या ठिकाणी खूप छान पद्धतीने असं वेगळं ट्राय करण्याचा प्रयत्न केला. आमच्या सक्षम माऊलीला बेल्जियम वॅफल्स खूप आवडतात आणि आम्ही त्याच्यासाठी बेल्जियम वॅफल्स घेतलेले आहेत. आणि त्याचं सगळ्यात फेवरेट फॅरेरो रोचर चॉकलेट त्याचं फेवरेट चॉकलेट आहे. आणि तो नेहमी कुठे देखील गेला तर त्याला ते फॅरेरो रोचर चॉकलेट खायचं असतं. तो दुसरं चॉकलेट खात नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही बेल्जियम वॅफल्स घेतलेलं आहे. आणि ते बेल्जियम वॅफल्स कसे तयार करतात हे बघू शकता तुम्ही. त्याचे मशीन्स खूप जर्मन टेक्नॉलॉजी आहे. आणि या जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशिनी कशा पद्धतीने ते तयार करतात वॅफल्स हे देखील मी या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे समोर दिसतात हे ते वॅफल्सच आहेत, वेगवेगळ्या चॉकलेट्सचे. हे आईस्क्रीम्स आहेत, खूप भारी. हे बघा वॅफल्स आहेत. वॅफल्स खूप वेगळ्या प्रकारे बनवलं जातं. आता वॅफल्स बनत आहे. आमचं सक्षम माऊली 2-3 मिनटं सारखं हे बघा वॅफल्स कशा पद्धतीने बनतंय. हे व्हाईट चॉकलेट आतमध्ये इन्क्लूड केलं जातं आणि त्याच्यावर हे डार्क चॉकलेट लावलं जातं. त्यांनी माहिती देखील सांगितलेली आहे या ठिकाणी. चला, आमचा हा व्लॉग आता आम्ही इथेच संपत आहोत. आणि या व्लॉगमध्ये आम्ही वेगवेगळे पिक्स काढलेले आहेत, हे देखील आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. आणि असेच आमचे व्लॉग नेहमी बघत जा. बाय, गुड बाय.